छत्रपती शंभूराजांच्या 368व्या जयंतीनिमित्त आमचे कोटी कोटी प्रणाम. जय शंभूराजे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या ईशान्येकडील भागात मोगली, ठाणे, जुन्नर, श्रीगोंदा नगर इत्यादी भागावर यशस्वीपणे आक्रमण करून पुन्हा आपल्या मावळ्यांसह राजगडावर आले, त्यावेळी आल्या आल्या त्यांना आनंदाची बातमी मिळाली. महाराजांच्या लाडक्या राणीसाहेब सईबाई राणीसाहेब यांना पुत्ररत्नाचा लाभ झालेला आहे. ती वेळ अशी होती की नृपशालिवाहन शके 1579 नाम संवत्सरे ज्येष्ठ शुद्ध द्वादशी गुरुवार दिनांक 16 मे 1657 रोजी शंभूराजांचा जन्म किल्ले पुरंदरवरती झाला. जिजाऊ माँसाहेब या किल्ले पुरंदरवरती स्वतः हजर होत्या. ज्यावेळी बाळाचे नामकरण विधी पार पाडण्याचा योग आला, त्यावेळी सर्वानुमते संभाजी हे नाव ठेवण्याचे ठरले. या नावाची हकीकत अशी की अफजल खानाच्या दगाबाजीमुळे कनकगिरीच्या वेढ्यात सन 1653 साली संभाजी छत्रपती शिवरायांचे मोठे बंधू ठार झाले. आपले वडील बंधू यांची आठवण राहावी म्हणून संभाजी हे नाव ठेवण्यात आले. सईबाई राणीसाहेब यांना अंगावरचे दूध नव्हते, त्यामुळे जिजाऊ माँसाहेबांनी कापूरहोळेतील धाराव यांना दूध आई म्हणून राजगडावर आणले. त्यामुळे लहानपणी शंभूराजांचे प्राण वाचले गेले. याची परतफेड म्हणून धाराऊंच्या मुलांना स्वराज्यात छत्रपती शिवरायांनी कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्या. चालू वर्षी 2025ला छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ही बुधवार दिनांक 14/5/2025 रोजी येत आहे. ती आपण सर्वांनी साजरी करूया. ज्या इतिहासप्रेमींना शक्य आहे त्यांनी किल्ले पुरंदरवरती जावे. ज्या इतिहासप्रेमींना शक्य नाही त्यांनी आपल्या घरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे प्रतिमेद्वारे त्यांचे पूजन करावे आणि धूमधडाक्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आपण साजरी करूया. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. छत्रपती संभाजी महाराज की जय.